उल्हासनगरमधल्या अनिरुद्ध शंभरकर या तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला। मात्र रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनिरुद्धला जीव गमवावा लागल्याचा आरोप अनिरुद्धच्या कुटुंबियांनी केलाय। अपघातानंतर रेल्वे पोलिसांना अनिरुद्धच्या नातेवाईकांनी कळवलं होतं, मात्र पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतोय। बदलापूर ते अंबरनाथच्या मध्ये चालू लोकलमधून अनिरुद्ध पडला, त्यावेळी त्यानं फोन केला तो उचलल्याचंही कुटुंबियांचं म्हणणं आहे। अनिरुद्ध यंदा 12वीच्या परीक्षेला बसणार होता। या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। खरं तर तुमची मनस्थिती समजू शकतो, पण नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी मी ऑफिसमधून आलो, मुलगा घरी नव्हता। आल्यानंतर मी मिसेसला विचारलं कुठे गेला, तर मिसेसने सांगितलं की तो 12वीची एक्झाम होती 28 तारखेला, तर तो रोल नंबर बघायला गेला असं विचारलं। 12-1 वाजेपर्यंत आला नसल्यामुळे आम्ही सर्वीकडे शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला। नंतर मी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली 12:30 वाजता। ते दाखल केल्यानंतर पुन्हा मी उल्हासनगर रेल्वे स्टेशन इथे 1 वाजता गेलो। तिथं पण ते रेल्वे स्टेशनला शोधाशोध केली। नंतर रेल्वे स्टेशनच्या गस्तीला जे पोलीस होते रेल्वेचे, त्यांनी मला असं सांगितलं की 9 वाजता बदलापूर ते अंबरनाथ इथे एक व्यक्ती पडलेला आहे असा आम्हाला समजलं। त्यावेळेस मी कुठलाही अपव्यय नाही, म्हणजे वेळेचं हे अपव्यय नाही करता लगेच माझा मुलगा शुभम व मी आणि त्याचे 2 मित्र लगेच अंबरनाथ स्टेशन इथे गेलो। तिथे गेल्यानंतर त्या ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर आणि तिथं असलेले जे रेल्वे पोलीस होते त्यांना भेटलो। त्यांना विचारलं, त्यावेळेस 1:30 वाजला असेल, 1:30 ते 2च्या दरम्यानची घटना ही। त्यांनी सांगितलं की 9 वाजता जो कोणी व्यक्ती पडले होते बदलापूर ते अंबरनाथच्या ठिकाणी, तर आमचे पोलीस गेले होते, पण आम्हाला कोणी आढळलं नाही। पोलीस गेले होते, 2 ते 3 पोलीस गेले म्हणून सांगितलं त्यांनी सांगितलं की साहेब आता रात्र झाली, आमच्याकडे टार्च नाही, आता ते आम्ही जाऊ शकत नाही। त्यांनी मग मी म्हटलं जाऊ शकत नाही तर माझा मुलगा हरवला, तर मला डाऊट वाटतो की बाई एक व्यक्ती जर तिथं पडला असेल तर होऊ शकते माझा मुलगा किंवा दुसरा कोणाही व्यक्ती। मग मी हिम्मत बांधली, मुलांना सांगितलं, मुलाचे 2 मित्र होते आणि मुलगा होता, त्यांना सांगितलं तुमच्याकडे मोबाईलचा लाईट आहे, चार्ज आहे, तो चार्ज करा आणि जोपर्यंत मोबाईलनं शक्य आहे तोपर्यंत तुम्ही निघा। मग माझा मुलगा आणि जे 2 लोक अंबरनाथ स्टेशनपासून जे चालत येत होते आणि ते मोबाईलच्या यांनी शोधत होते, तेव्हा माझ्या मोठ्या मुलाला तो खांबाजवळ आणि पाण्यामध्ये त्याची बाडी दिसून आली। तेव्हा मला वाटते रात्रीचे 3 वाजले होते। मग ते बाडी आम्ही साईडला घेतली आणि मग निरोप दिला रेल्वे स्टेशनला। तेव्हा तो स्टेशन मास्तर, त्याचा तो हवालदार आणि 3-4 लोक आले तिथं, आणि बाडी मात्र तिथंच होती, म्हणजे अंबरनाथ स्टेशनपासून कमीत कमी 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर। पण तेव्हा त्यांनी पोलिसांनी हेच म्हणणं माझं आहे की पोलिसांनी जर त्यावेळेसच 9 वाजता किंवा 10 वाजता जर शोधाशोध सुरू केली तर बरोबर माझा मुलगा 11 किंवा 12 वाजता मला मिळाला असतो, आणि तो गेलेला नव्हता। त्यावेळेस त्याचा फोन पण सुरू होता, तो 9, 9:30, 10 वाजता आम्ही रिंग करायचा उचलत होता तो फोन, आणि पुन्हा त्याचा आवाज येत नव्हता आणि पुन्हा ठेवायचा खिशात, आणि त्याचा मोबाईल खिशात होता। म्हणजे याचा अर्थ तो चांगल्या स्थितीमध्ये होता, येण्याचा प्रयत्न पण करत असेल कदाचित, पडल्यानंतर डोक्याला लागलं सुद्धा तरी स्टेशनकडे येण्याचा प्रयत्न करत असेल, पण रक्तस्राव झाल्यामुळे किंवा डोक्याला इंज्युअर असल्यामुळं तो चालू शकत नसेल, शक्तीहीन झाला असेल। जेव्हा तो सापडला आम्हाला त्याच्याकडे काहीच नव्हतं, फक्त मोबाईल होता, वॉलेट नाही, तिकीट नाही, पैसे नव्हते त्याच्याकडे। एक क्वेश्चन आहे, आणि सगळ्यात मेन गोष्ट फायटर होता माझा भाऊ। तो पडल्यानंतर सुद्धा 4 ते 5 तास राहिला, तो वाट बघत राहिला आमची की कोणी मदत करेल त्याची, पण कोणी मदतीला आला नाही। फायटर होता माझा भाऊ, तो स्वतः पडूच नाही शकत। बाहेर पडताना त्याची मनस्थिती काय होती, तो काय सांगून गेला होता तुम्हाला? त्याची मनस्थिती चांगली होती। मला दुपारी बोलला, मम्मी मला सेंटर बघायला जायचंय नंबर,
मी म्हटलं नको जाऊ, आज संडे आहे, नाही बघता येणार तुला. तो बोलला मी बाहेरूनच बघून येतो असं बोलला आणि मला म्हणते जायचं आहे. त्याला म्हटलं नको जाऊ, 2-3 वेळ नाही म्हटलं. त्याच्या हातचे मी कपडे पण घेतले, नको जाऊ, उद्या जा म्हटलं दादासोबत जा म्हटलं. तर म्हणते मी पाहूनच येतो म्हणते, 10 मिनिटात येतो म्हणते. म्हणलं ठीक आहे, नाही जातो म्हणते. दादा येते बा म्हणलं, गाडी घेऊन जाऊ नको म्हटलं, लगेच ये तुला. गाडी पण नाही नेली त्याने. तो पण आधी असा बोला मला उद्या जायचं आहे मम्मी बदलापूरला, मित्राचे काय नोट्स घ्यायचे आहेत क्लासमधून, एवढा बोलला. आणि नाही जात म्हणे आज, म्हणे उद्या जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, एवढंच बोलली मी. गेला तो. अनिरुद्धचा मोठा भाऊ आहे आपल्यासोबत. जेव्हा तो पडला तेव्हा ॲटलिस्ट चेन खेचायला पाहिजे होती, अजून खाली उतरून बघायला पाहिजे होतं, तेव्हा काहीतरी झालं असतं. पण ते लोकांनी ते पण नाही केलं. 5 मिनिटाची ट्रेन पोचली असेल अंबरनाथ स्टेशनला अजून, तेव्हा त्या लोकांनी तिथे सांगितलं की असं असं झालं आहे. पण जेव्हा झालं तर पडलं तर तेव्हा लगेच चेन खेचली असती, पण बघितलं असतं तर कदाचित वाचला पण असतं. हॉस्पिटल लगेच ते फर्स्ट एड भेटलं असतं त्याला, तरी लागलं होतं त्याला मजबूत. अजून नंतर पोलिसांना माहिती पडल्यावर पण त्यांनी जास्त काय, आता एखादा ट्रेनमधून पडला तर थोडा बाजूलाच जाईल ना, तर ते ट्रॅकवर शोधत बसले टॉर्च घेऊन. काय शोधलं काय माहीत त्यांनी. नंतर मी शोधलं तेव्हा मला बरोबर भेटला. तेव्हा त्यांना भेटला असता, अर्ध्या तासाच्या आतच भेटला असता. 5 मिनिटात ती गाडी पोचली ना अंबरनाथ स्टेशनला, अर्ध्या तासाच्या आत भेटला असता त्यांनी, बरोबर शोधलं असतं तर वाचलं पण असतं कदाचित. बोलणं तरी झालं असतं आमचं त्यासोबत शेवटी. अनिरुद्धचं जाणं हे अनेक अर्थांनी संशयाचं भूत निर्माण करणारं आहे आणि या सबंध फॅमिलीला त्याचं जे जाणं आहे ते खरं तर पचनी पडणारं नाही आहे, कारण की तो एक लढवय्या होता, तो एक फायटर होता, अशी प्रतिक्रिया त्याच्या बहिणीने दिली. त्यामुळे आता खरं तर पोलिसांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे की शुभमचा अनिरुद्धचा जो मृत्यू आहे तो नेमका कशामुळे झाला. कॅमेरामन विनयसह मी दीपक पळसुले, ABP माझा, उल्हासनगर.